नमस्कार, कशा सर्वजण मजेत आहात ना? सर्वांची सर्व चांगले स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी महाराजांची प्रार्थना। आज मी संडे स्पेशल मस्त असे आप्पे करणार आहे मुलांसाठी स्पेशल। तर संडेला मी त्यांना काय नवीन करून तसे खाण्यासाठी गेल्या संडेला मस्त अशी मी मेनू तयार केले होते। त्या संडेला मस्त असे आप्पे करणार आहे। म्हणजे पार्कला खूप आवडतात, इडली, डोसा, मेंदू वडे, रव्याचे आप्पे, उत्तप्पे सर्व चालतं आवडतं। अभि हाय कर, अभि हाय हाय साईडला बघा। त्या दिवशी आम्ही गावी गेलो होतो, तर पावसामध्ये भिजल्यामुळे आम्ही आजारी येतात, तर ताप वगैरे येतो आणि त्याच्यामुळे पार्क पण आजारी पडला। त्यामुळे दोघांना पण आता औषध वगैरे दिल्यात आहेत व्यवस्थित। आता म्हणजे बऱ्यापैकी घरातली काम आवरून झालं। ते चपाती फक्त करायची हल्ली, पीठ वगैरे मळून ठेवलंय मी आणि भाजी झाली, भात झालाय, चटणी पण तयार करून घेतली मी आप्यांना। तर कोणाकोणाला आप्पे आवडतात मला कमेंट मध्ये मला आवडते। आपण खाणार आहे आता हे दोघं पण आप्पे खाणार आहेत। पहिल्यांदा आम्ही बोलतोय व्हिडिओ मध्ये, आता नेहमी तो रुसून बसतो जास्त करून। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमच्या गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा। बऱ्यापैकी त्या व्हिडिओला व्ह्यूज गेलेले, थँक्यू सर्वांना। छान कमेंट्स म्हटला तो गुड बॉय आमच्या घरामधला। तर सर्वांना म्हण हाय बर, हाय कर। हाय, कशा सर्वजण बोल, कसे हाय सर्वजण? सर्वजण मस्त आहेत एकदम मजेमध्ये। तर पार्कला नाबीला सुट्टी, उद्या पण सुट्टी, उद्या बकरी येते, उद्या तर मग गोंधळच दिवसभर। आणि संडेला मी उशिरा उठतो। संडेला कसं मुलांचं टेन्शन नसतं स्कूलला वगैरे जायचं, त्यामुळे जरा निवांत उठते आणि मग निवांत आवरते। तरी मी बऱ्यापैकी 7:30ला उठले, उशिरा पण जास्त उठले ना, 7:30ला उठले। चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं, भात वगैरे करून घेतला, पातळ भाजी घेतली। त्यानंतर मुलं उठले, मुलांचं आवरून वगैरे व्यवस्थित घेतलं, फक्त घर वगैरे आवरायचे पडले आणि बाकीची पुढची कामं आहेत। कामं काही कधी चुकत नाही, प्रत्येकाला कामं करावंच लागतात। तर चला, तर आम्ही नाश्ता करून घेतो। इकडे आम्ही बसलाय, इकडे पार्क बसलाय, इकडे माझा नाश्ता आहे। मस्त असे आप्पे तयार झाले, ते जास्त तेलकट पण नाही झाले आणि मस्त असे कुरकुरे तयार झाले तेव्हा का। तर या सर्वजण नाश्ता करायला मस्त आप्प्यानी चटणी, खोबऱ्याची चटणी केली, ओल्या खोबऱ्याची मी। आता बरोबर 3ला 10 मिनिटं बाकी आणि घरातली सर्व कामं आवरून घेतली। त्याची थोडीशी डीप क्लिनिंग पण केली, घरातले जाळे वगैरे पण काढून घेतले, आपण फ्रीजची खालची पण क्लिनिंग वगैरे करून घेतली। कारण का आपण झाडू मारलं की फ्रीजच्या खाली बघा घाण जातेच। तर बरीचशी अशी कामं केल्यानंतर थकवा जरा वाटते, जरा खूप कामं केली। आणि गावी जाताना त्या दिवशी नाही का, गावी जाताना पावसात पण भिजली, त्यामुळे जरा बरं पण वाटत नाही, ताप वगैरे पण येतोय। आभीला पार्कला मला परत वाटत नाहीये। आभी आजारी पडला, आभी गावावरून येत त्याला तापाला, थंड खूप वाजत होती गाडीवर येताना। एवढं पावसाचं धुकं वगैरे होतं ना गावाकडं, खूप पाऊस वगैरे। गेलो तेव्हा स्टार्ट होता पाऊस, नंतर जरा वेळानं थांबला आणि परत सुरू झाला पाऊस। आम्ही येताना धुकं वगैरे सगळं होतं आणि गारगार हवा लागत, त्यामुळे गाडीवर येताना, त्यामुळे तो येतानाच तापला आणि तो तापला तसं मग पार्क पण तापून बसला। पार्कला पण तापाला, इथं इन्फेक्शन झालं पार्कला आणि पार्कचं इन्फेक्शन मला झालं, तर थोडं मला ताप आल्यासारखं वाटते। तर गोळ्या वगैरे खाते, टॅब्लेट वगैरे। चला व्हिडिओ कंटिन्यू करा। आता आहो येतील, आव्हांचं यायचं टायमिंग झालं होता, त्याला त्यांना पण भाजी वगैरे करून द्यायची चिकनची। ते येताना चिकन घेऊन येणार त्यांच्यासाठी, त्यांना चिकनची भाजी वगैरे करून देते। आणि असंच व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा, न स्किप करता। आहोंनी कामावरून येताना त्यांच्यासाठी चिकन घेऊन आले, तर मस्त अशी मी आज चिकनची भाजी त्यांना करून देणार आहे। त्यांनी आलेले मला म्हटलं की पुन्हा माझी पटकन अशी होईल, अशी भाजी कर चिकनची। तर एकदम साधी आणि सिंपल मी अशी भाजी करणार, ना कांदा ना टमॅटो ना कोणतीही तुम्हाला भाजीची गरज नाही चिकनमध्ये टाकण्याची। तर मी सर्वात अगोदर मी कुकर गरम करून घेतला, त्यानंतर मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच हळद। चिकन मी अगोदर 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन तुम्ही कोणतंही मटण आणलं, चिकन आणलं तरी स्वच्छ कधीही धुवून घ्यायचं। तर अगोदर मी धुवून घेतलेलं चिकन ॲड करणार आहे। चिकन मस्त असं हळदीमध्ये फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर मी घरातले मसाले ॲड करणार आहे। घरातलं आमचे तिखट असतं, आमचे तिखट एकदमच म्हणजे सासूबाई मला करून देते, तर घरातलं घरगुती तिखट आणि मीठ ॲड करणार आहे आणि मस्त असं चिकन त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। आता माझा जरा आवाज बसला, त्यामुळे तुम्हाला आवाज जरा माझा वेगळाही नाही ऐकायला, आणि जरा मध्ये मला स्टॉप पण करते, कारण माझा घसा खूप दुखते। आणि मस्त असं नाही चिकन तुम्ही इझिली ही भाजी करू शकता, 5 मिनिटं फक्त होते कुकरमध्ये, जास्त वेळ पण लागत नाही 3 शिट्ट्यांमध्ये। आणि तुम्ही कुकरमध्ये कोणतीही भाजी करा, खूप अप्रतिम अशी तयार होते भाजी। आणि पार्थ बघा माझ्या मध्ये सारखं करत असताना नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। आणि तुम्ही चिकन मसाला ॲड करा, चिकन मसाला लक्कीचा चिकन मसाला आहे, त्यातला पण मी फक्त अर्धा चम्मचच मसाला ॲड करणार आहे। आणि नाही का खूप मस्त अशी नाही का भाजी तयार होते, जास्त पण कोणती मसाल्याची तुम्हाला गरज नाही आहे। एकदम साधी आणि सिंपल भाजी आहे। पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि स्किप करता पहा।
मी कुकरचं झाकण फक्त कुकरवर ठेवणार आहे, लावून नाही घेणार, फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घेणार आहे चिकनची. आणि गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे. चिकनला मस्त असं हळद मीठ लागतं, मग तुम्ही वाफ काढून घेतलीत की. आणि मस्त अशी चिकनची भाजी तयार होते अप्रतिम अशी. तर मी त्या साईडचे सर्व पसारा सगळं आवरून घेतला आणि त्यानंतर मग मी झाकण काढून घेतलं 5 मिनिटांनंतर चिकनवरचं. तर बघा किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि चिकन बघा किती मस्त असं दिसत आहे. चिकनला एकदम कलर आलेला आहे पूर्ण हळद मीठ तिखटचा आणि मस्त त्याच्यामध्ये चिकनमध्ये हळद मीठ तिखट मुरलेलं आहे. इथं मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड करणार आहे आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहे. तर मी पाणी ॲड करून मिक्स करून घेतलं चिकनमध्ये पाणी. आणि ना विचारायला गेले की मीठ आहे का नाही भाजीमध्ये चेक करा, म्हणजे मला कुकरचं झाकण लावायला. तर मी चिकन खात नाही कारण माझं पारायण सुरू आहे. तर खूप दिवस झालं मी चिकन बंद केले. पारायण बंद झालं पूर्ण झालं की तुमच्यावर मी शेअर करेन चिकनची भाजी आणि मी खाते चिकन त्यानंतर मग पारायण झाल्यानंतर. तर मी आता झाकण लावून घेणार आहे. हे आहो म्हटले थोडंसं मीठ कमी आहे तर मी थोडंसं मीठ ॲड केलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. थोडंसं पाणी पण ॲड केलं, मला थोडंसं जरा कमी वाटलं पाणी. सुकीच भाजी करणार, जास्त पण पातळ भाजी नाही करणार कारण त्यांना अगोदर मी सकाळी मटकीची पातळ भाजी केली होती. तर कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे आणि 2-3 शिट्या कुकरच्या मी 3 शिट्या करून घेतल्या. आणि आवासाठी मस्त संदेश स्पेशल मस्त असं ताट तयार करून घेतलं. मस्त मटकीची पातळ भाजी सकाळी मी केली होती आणि चिकनची सुकी भाजी आणि चपाती, 2 भाज्या आणि चपाती. कारण ते भात खात नाहीत, कारण का त्यांना भात आवडत नाही. आवडत म्हणजे ते जिमलं तर त्यामुळे त्यांनी आता भात बंद केला. जास्त भात खात नाही, कधीतरीच भात खातात, खाऊशी वाटला तरच. तर चिकन बघा मध्येच कुकरमध्ये अचानक उडलं आणि चिकन जर चेहऱ्यावर जर उडलं ना तर एकदम जोरात चटका लागतो. मग भाजी वगैरे उडली तर मस्त सावांसाठी ताट तयार करून घेतलं. मुलांना पण मला जेवायला द्यायचं होतं कारण सकाळी फक्त त्यांनी नाश्ता केला होता आणि भात थोडंच घालल्यानंतर. तर मस्त असं मुलांसाठी पण ताट तयार करून घेणार आहे. आणि मस्त चपाती वगैरे. तर आव्हान आवडते अशी भाजी केलेली. तर आव्हानची रिॲक्शन आपण नंतर पाहू. आणि व्हिडिओ न स्किप करता पाहत जा. पूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त असं आव्हानसाठी ताट तयार करून झालं. पुढं मी जरा ऍक्शन करून दाखवते कसं आहे आव्हानचं ताट ते. मस्त मस्त यम्मी कशी झाली भाजी? छान झाली ना? आवडते का तुम्हाला अशी भाजी? साधी सिंपल अशीच आवडते का? हो. आहे माझी मम्मी चहा बनवणार ब्लॅक टी. आज मी ना 616 खेळले होते. काय स्किपिंग. आज आम्ही घरच्या घरी डोसा आणि आप्पे बनवले होते. आज आम्ही घरच्या घरी मजा आली ना. तू पिणार का चहा ब्लॅक टी? हा पिणार ना. आज मी लय खेळले स्किपिंग. भरपूर खेळा ना घामपर्यंत तोंड पडायचं आता बाबांचे. हेअर पण कट करायचे, बाबांना सांग कट करायला. ते हेअर पण नाही कट करत ना. बर. त्याच्यामुळे एवढं वाटत ना. आता मस्त असं ब्लॅक टी करते कारण माझी दुखतोय कसं काय. मी आता टाकली चहामध्ये. आज खायलंय. लय मजा आली ना. आम्ही तर रेस पण लावली होती. कशाची रेस लावली ती? बडबड त्याला कंटिन्यू बडबड करायला लागते. चहा उकळते. चहा झाला सर्वजण चहा पितो. व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. यांनी किराणा माल घेऊन आलतो पण किराणा मला काम ठेवायचंय. चला ती गरम गाडी झालं ती. माझा मला पण देत. बस तू
मांडी का पी गरम गरम मी कसं राहील पैसा पी फास्ट फास्ट अंगावर पी घालायचं पी अरे गाडी हॉटेल जायचं जेवायला बरं नाही वाटत तुला ताप येतोय ना आणि बाहेरचं कशाला खायचं मग अनहेल्दी असतं ते बरं नाही वाटतं मग घरातलंच खायचं तर फक्त आता मग कुठलं खायचं तुला बाहेरचं काय आवडतं तुला खायला हॉटेल म्हटलं काय आवडतं तुला नाही माहिती मग कशाला जायचं हॉटेलला मग चिकन 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 चिकनची भाजी आणि रोटी चिकनची भाजी आणि रोटी आवडते का आणि बिर्याणी बिर्याणी बाई ऑरेंज चहा फिनिश कर कसा दुखतो ना तुझा मग चहा फिनिश कर तू गुड बॉय आहे ना मग गुड बॉयला शाणे असतात धुतलं ना कपडे चेंज पावडरला थोडीशी तोंडाला आणि कपडे घाल अभि शाना मुलगा आहे ना का वेड आहे शाना मुलगा आहे ना तुला किती मार्क्स पडले रे सिनियर किती मध्ये पडले फर्स्ट आला तू सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये आज किराणा मला भरला होता पण मी किराणा मला सर्व काढून ठेवला आणि पार्थ मला ते हेल्प करू लागत होता जास्त नाही किराणा मला भरला फक्त आपले जे मटकी डाळ वगैरे असं त्याच भरला हरभरे वगैरे हिरवा वाटाणा आणि बाकीचं किराणा मला होताच गेल्या महिन्याचा त्यामुळे म्हटलं तो किराणा मला संपत नाही तोपर्यंत दुसरा भरायचा नाही फक्त डाळी वगैरेच भरल्या होत्या आणि ते मला पार्थ हेल्प करू लागते तर भाजीचं काही टेन्शन नसतं कारण आमच्या घरामध्ये भाजी भरपूर असते फक्त किराणा मला दर महिन्याला जास्त करून भरावा लागतो तर व्हिडिओ स्किप करता पहा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका डब्यांमध्ये व्यवस्थित सर्व किराणा मला भरून ठेवला बघा इथे बेसनचे पीठ वाटाणा वगैरे शेंगदाणे व्यवस्थित सर्व ठेवून दिलं आणि पेपर पण चेंज केलं त्याच्या खालचा आणि व्यवस्थित बरण्या वगैरे सर्व ठेवून दिलं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पहा चला मग बाय